नवनाथ भक्तिसार अध्याय 6. श्री गणेशाय नमः. जय जयाजी क्षीराब्दी वासा, शेषशाही कमळहंसा, नभोद्भव शोभा कमळभासा, सुखविलासा रमेशा. हे करुणानिधे दयावंता, दीनबंधो दीनानाथा, पुढे रसाळ कवित्व कथा बोलवे की रसनेसी. मागील अध्यायी रसाळ कथन की 12 मल्हार पवित्र स्थान, तेथे अष्टदैवत पिशाच मिळवण युद्ध केले नाथासी. यापरी 12 मल्हार करुणी तीर्थ, कुमार दैवत करुणी कोकण स्थानात, कुडाळ प्रांत आडुळ गावात येऊनिया राहिला. तो ग्रामाबाहेर दुर्गालयी महाकाळिका दैवत आहे, तयाचे दर्शनालवला आहे. मच्छिंद्रनाथ पै गेला ते काळिका दैवत अति खडतर, मूर्तिमंत नांदे पृथ्वीवर. ते शिवहस्ताचे काळिकास्त्र स्थापन केले महिषी, त्या अस्त्रे करुणी दैत्य वधिले. म्हणून शिवचित्त प्रसन्न झाले, म्हणून काळिका देवी वहिले वरदान घेई का. वेदक कामना असेल चित्ती, ते वरप्रदान मागे भगवती. एरी म्हणे अपर्णापती, मम कामना ऐकिजे. तव हस्ती मी बहुत दिवस बैसले अस्त्र संभारास, आणि जे ते धाडिले त्या कार्यास सिद्ध करुणी आले मी. भौत वृक्षांते भंगिताक्षिती, मी श्रम पावले अंबिका हस्ती. परी माते विश्रांती सुखवासा भोगू दे. मग अवश्य म्हणून उमा रमण, तेथे केले तियेचे स्थापन. ते उग्र दैवत अति म्हणून अद्यापि आहे कली माझी. त्या काळिका दर्शनासाठी चित्त व्यग्र होऊनी पोटी, मार्ग लक्षुनी तयासाठी संचार करिता जाहला. देवी प्रति करुणी नमन, म्हणे मायवो आश्चर्यपण. म्या मंत्र काव्य केले निपुण, त्याजला साह्य होई तू. तरी माझे हस्ते विराजुन, मम कवित्व विद्या गौरवुण. तया ओपुनी वरदान कार्या उदित होई का. ऐसे मच्छिंद्र बोलतावानी, शोभ चढला अंतकरणी. शिवहस्ते अस्त्रा लागोनी पूर्णाश्रम झालासे. त्यात मच्छिंद्राचे बोलणे त्या काळिका देवीने ऐकून, तेने क्षोभले अंतकरण. प्रलया समान जेवी जैसा मुचकुंद श्रमोनी निद्रिस्त, ते काळीवण गेला तेथ. निद्रा बिघडता क्रोधानळात प्रसर झाला त्या समयी. की प्रल्हाद पडता परम संकटी, विष्णू हृदयी क्रोध दाटी. प्रकट झाला कोरडे काष्टी, राक्षसा लागी निवटावया. तैसे काळिका हृदय सरिता, उचंबळली क्रोध भरिता. मच्छिंद्रा लागी मही सिंधू अर्था, मेळवू पाहे लगबगे. की क्रोध नो हे वडवानळ, मच्छिंद्र अब्दी अपार जळ. प्रांशु पाहे उतावेळ, अर्थ समय जाणून या. महे नष्टा अनिष्टा पतिता, मी भवपाणी समले असता. त्यातची माते दुःख वार्ता, शिनवू पाहसे पुढारा. तुवा कवित्व विद्या निर्मुण, माते मागसी वरप्रदान. परिवर्णो हे मजला विघ्न, करू आलासे दुर्बुद्धे. अरे मी आपला भोग सारुण, निवांत बैसले सेवित स्थान. तैतू माते वरा गोवुण, शिनवू पाहसे दुरात्मया. तरी आता मम लोचनी, उबान राहे जाय फिरोनी. ना तरी आगळिक होता करणी, शासन काळ लाभसिल. मी शिवकरीचे अस्त्र, तव करी राहीन काय विचित्र. की करी कवळुनी नरोटी पात्र, भिक्षा मागे श्रीमंत. किंवा पितळ धातूची मुद्रिका रचिली, ते हिरा हिरकणी वेडका घडली. देवी तुते कामना स्फुरली, सरसर माघारा. की वायसाचे धवळारी, हंसवाळ करी चाकरी. त्वन्याये दुराचारी, इच्छू पाहे मम काष्टा. राव रंकाचे पंक्ती आला, आला परी श्रेष्ठत्वा त्याला. की सिंधूची कूपस्थानी ठेला, नांदत की आवडीने. की दीपते जाते पाहुनी वास, दीपते जाते करी आस. त्वयाये शक्ती अस्त्रास, तव करी वसती प्रारब्धे. आला विचारिता पांडित्यपण तो, अजा रक्षका पुसेल कोठून. त्वयाये मूर्खा जाण, आलासी येथे दुरात्मया. आहा प्रतापी विनिता सुत, क्षीण चिलीट होऊनी मस्त. तयासी समता करू पाहत, देवी येथे आलासी. अरे मी देव रुद्र करी असता, तव करी वसू हे काय भूता. तू ते काही शंका बोलता, वाटली नाही दुरात्मया. तरी असो आता कैसे, येथून जाई लपवी मुखास. ना तरी जीवित्वा पावसी नाश, पतंग दीपा समजेवी. या उपरी मच्छिंद्र म्हणे देवी, पतंग जळे दीपासवी. परी तैसे नो हे माझे ठाई, प्रताप पाही तरी आता. अगे मित्रबिंब ते असे लहान, परी प्रताप ते जे भरे त्रिभुवन. देवी तुते दाखवून वश करणे हे समयी. अगे प्रताप जेवी पंडू सुतांनी, वायू सुता ते श्वेती दावुणी. अक्षयी ध्वजी बैसवोनी, कीर्ती केली महीवरी. की अरुण मित्रा पुढी जोड, देवी तुते दाविन चाड. तरी दत्तपुत्र मी कोड, जगी मिरविन ये वेळे. देवी म्हणे भ्रष्टा परी येसी, कान फाडून तो आलासी.
इतक्याने भयाते मज दाविसी परी मी नभी सर्वथा हाती घेऊन कर कंकण शेंदूर आलासे भाळी चर्चुन परी मी नभी इतक्याने सरसर परता हे भ्रष्टा अरे तुझी उत्पत्ती मज ठाऊक की धीवर जाण तुझा जनक तरी तू मत्स्य मीन धरुणी कौतुके निर्वाह करीवा उदराचा तरी तुझ अस्त्रविद्या निपुण काहीसा व्हावी दारिद्र्या कारण की अंधाचे जन्म चक्षु लावण्य सर्वथा उपयोगी दिसेना की बहुरूपी मिळवी शूरपण तरी ते खेळापुरते निपुण ते द्वंद जाळ सांभाळून व्यवहार आव्हानी आपुला अरे माते दाविसी उग्ररूप दांबिका ठका महाप्रताप अहंकृती मनाचे पाप मना माझी निर्भीका तू ते वाटेल मी महाथोर की वश केली भूते समग्र तैसा नोभे हा व्यवहार शिवास्त्र मी असे उगवले दृष्टी करीन वाकुणी पाडीन ब्रह्मांडाच्या उतरंडी तेथे मशका तव प्रौढी किमर्थ व्यर्थ मिरवावी अगा मशक धडका हानी वळे तरी का पडेल मंदराचळ देवी तू माते भुंगरडे केवळ निज दृष्टी आव्हानीशी मचिंद्र म्हणे देवी एक बहिणी वामन मानिला मशक परिणामी पाताळ लोक निज दृष्टी धाविला ऐसे एकता भद्रकाळी चित्त व्यवधान पडिले क्रोधानळी मग प्रताप शिखा ज्वाळा माळी कवळू पाहे मचिंद्रा मग परम क्रोधे त्यासी बोलत म्हणे कवण प्रताप आहे तू ते तो मजदावी मशका येथे वामन कृत्ये बळी जेवी मचिंद्र म्हणे बहु युद्धासी मिरवलीस शिव कार्यासी ते मजदावी अहर्निशी परीक्षा घेईन मी तुझी अगातरू वाढला गगनचुंबित परी वातशस्त्रे उचंबळत देवी तू ते तोची पंथ आज दृष्टी पडेल की अगे बहु जिंकिले समरांगणी अभिमान नग वाढविला त्यांनी परी प्रारब्ध योगे करुणी छिन्न भिन्न होईल तो ऐसे एकता भद्रकाळी देती झाली सिंहा आरोळी प्रकट होता अंतराळी ब्रह्मांड तेथे उजळले शब्द करी अति अचाट की सहस्र विजूंचा कडकडाट की अनंत अर्क उदयात मही लागी मिरवला ते भद्रकाळी अस्त्रपूर्ण एरी अस्त्र नोहे ते समय प्रदान की देवदानवांचे मरण मही लागी मिरवतसे ते अस्त्र नोहे बोलतावानी की माया प्रळीचा उदित अग्नी सकळा शांतवणी शून्यवदनी भक्षुनी राहे पंचभूता ऐसी ते सकळ पूर्ण की वासव शक्तीचे भगिनी दारुण पाहती झाली ऊर्ध्वगमन तेजपुंज मिरवुनी जव शब्द करिता अति अचाट खचुनी पडती गिरी कपाट वनचर बळता न मिळे वाट ठाई ठाई दडताती अष्टदिग्गज अष्टदिक्पाळ परम हडबडले शब्द तुंबळ अति थडथडाट कापे केवळ मही लागी मिरवतसे हेलावले समुद्र जळ हालावले सप्त पाताळ मही मने मी रसातळ पाहिनसे वाटते उरगणात सहस्रफणी तोही उचली स्वमूर्धनी वाहू पाहे सकळा आवनी रसातळ भोगाते ऐकुनी सबळ गडगडाट वराहदंत सावरी नेटे कृम पृष्टी आपुली हाटे मही लागे देतसे ऐसे दाही दिशा झाले मानव दानव सर्व गळाले विकारा करुणी प्रकट वहिले मही लागी मिरवतसे सकळ झाली या हडबडाट देव दचकले स्वर्गपीठ सोडोनी राहुनी विमानापेठ अंतराळी मिरवती अंतराळी कडकडाट करिता बोले मचिंद्रानेट म्हणे घाला येतसे अचाट जीवित रक्षी जोगड्या तू व्यर्थ केली रळी आता महीची होईल रांगोळी तवी तू स्वगुरु येणे काळी स्मरणाते मिरविका अगा जैसे वज्रास्त्रे करुण बाणगाचे होते चूर्ण तो याये तू मही कारण क्षीण करीसी जोगड्या अरे हा सकळ महिपाट तो आज कालिका करी सपाट तरी आता काय पाहसी वाट मिरविसी कैसा जोगड्या की धरा सवळती आंदोळली यावरी तळी भद्रकाळी तरी मचिंद्र धान्याची पिष्टवळी आता मिरविन जोगड्या मचिंद्र म्हणे बोलसी वाणी परिते वृच्छक कंटकाची खाणी दंश करिता मज लागुनी त्याला मारिणे निश्चये मग भस्मजोळी कक्षीपुटी करी कवळुनी भस्मची मोठी मंत्र अस्त्राते आनुनी पोटी वासव शक्ती जपतसे मंत्री पाठ होता भस्मची मुठी फेकली तेव्हा गगनपंथी तवती तत्काळ वासव शक्ती प्रकट झाली तेजस्वी जैसे सहस्र अर्क तेजाळ की उदय पावला भडाग्नी गोळ काळिका विधान तम मंडळ निरसावया जातसे काळिका कनक कश्य पूजागी मानुनी प्रल्हाद मचिंद्र जोगी स्तंभा परिभस्माची मुठित वेगी नरहरी रूपे प्रकटली की परम क्रोधी वडवानळ भद्रकाली ते समुद्र जळ प्राशावया उतावे गगनपंथे जातसे ते वासवास्त्र अर्क करीचे भद्रकाळी अस्त्र शिव करीचे उभयते सवार प्रताप नगरीचे युद्धा लागी मिरवले की पाहनी पाहता हरिहर की एकमित एकचंद्र वाचस्पतीचे महात्म्य अपार उषना कवी मिरवितसे की एकमेरू एक मंदार की वायू आणि वायू कुमार देवी भद्रकाळी वासवास्त्र
गगना माझी मिरविती की जेठिया माझे जरासंध तया भिडला भीम प्रसिद्ध की कपी माझे सुग्रीवदुंद वाले लागी भिडतसे त्वयाही उभय शक्ती युद्धा मिसळल्या गगनपंथी लोंबी झोंबी प्राणरहिती करू पाहती एकमेका मग तो एकची दंदनाट झाला सबळ ब्रह्मांड स्फोट विमानी पळविती देवता वाट चुकारपणी मिरवतसे दोन्ही अस्त्रे बळवंत एकमेका ते प्रहार करीत जेने प्रहारे भयाभीत दाही दिशा तय होती परिती काळी अस्त्र दैवत तिने ग्रासले वासव शक्ती ते मग अति क्रूर होऊनी उन्मत मच्छिंद्रावरी चालिली ते पाहुणी मच्छिंद्रनाथ करी कवळी भस्म चिमुटीत मग एकादश शस्त्रास्त्रे रुद्र मंत्र प्रयोगी स्मरतसे जेने करुणी एकादश रुद्र प्रकट झाले महाभद्र तेजपुंज नक्षत्र चंद्र काळिकास्त्र मिरवले ते महाप्रलयाकार भयंकर रूपी अनिवार ते पाहताची काळिकास्त्र सुट्टी लागी प्रवर्तली सकळा करुणी नमना नमन स्तुतीस वाढोनी खरुणी रत्न परमभक्त सुक्तीचे कारण शृंगारिले रुद्राते की नवरत्नांचा सुगम शृंगार भूषणी मिरविता एकादश रुद्र शांत होऊनी महाभद्र ऐल रूपी पावले ते पाहुणी मच्छिंद्रनाथ वजास्त्र त्वरे प्रेरित तया साय धूमास्त्र महांत देवी मिरवतसे तेने करुणी धुमधुमाकार मावळला मित्र ताराचंद्र तया संधित वज्रास्त्र निजमस्तकी भेदितसे परिते चपळ काळिका देवी वज्रास्त्र धरिले तिने पायी आपटिती झाली शैलाद्रीमही उत्तर दिशे कारणे तेने घाये शैलाद्री पर्वत निमाचुर झाला नेमस्त ती साक्ष अद्यापि हिंदुस्थानात सह्याद्री पर्वत नसेची रामेश्वरापासून नेमस्त आणि गुर्जर देशपर्यंत महाद्री आहे नंदत पैलनसे महाराजा असो ऐसे वज्रास्त्र सरले आणि धूमास्त्र ते गिळले ते पाहुणी मच्छिंद्र वहिले वाताकर्षण जबतसे ते सबळ वाताकर्षण लाभले होते मच्छिंद्रा कारणे जे शुक्र मंत्र प्रधान संजीवनी लादली की वसिष्ठा धेनू झाला लाभ की ते विष्णूचे सुदर्शन मिळाले स्वयंभ देवी देत सुक्तिका गर्भ सुक्तास्त्र मिळाले की यमा लागी यमन साधले की दमा लागी दमन लादले देवी युक्ती मच्छिंद्र शोभले देत सुक्तिका रत्न मिरविले की वज्रास्त्रे शक्र विराजमान की देवता लादले अमृतपान देवी दत्ताने सुक्तिका रत्न मच्छिंद्रा ते मिरविले की रत्नांत मंत्रावळी देत कृपेची वरदवाळी भस्मचिमुटी योजुनी ते काळी प्रोक्षिता झाला मच्छिंद्र तव ते मंत्रास्त्र गुप्त काळिका देवीवर वाहत प्रवेश होताची वात कुंठित सकळ देहाचा पै झाला तेने देवी विकळ झाली गगनाहुनी आदळली तेने घाई अति व्यापिली केविल दिसे मूर्छेने परी मही पडता ऐसे वाटले की मेरू मांडार कोसळले तेने प्रहारे पर्वत भंगले तरु झाले रांगोळी कित्येक सावजे झाली चूर्ण काही पळता राणो राण दचका पावती समुच्चेजन देवदानव विस्मित असोती आवरण अवस्था मही निचेष्टित झाली माता श्वेतनयनी विकळ देहस्था अवस्थेत मिरवली प्राणरहित होऊ पाहे मग वेगी स्मरला उमाराय तो वाग्भाट धावुनी तरुणोपाय जाऊनी पोचले कैलासा जाताची श्रवणद्वारी बोभाट सावध होय कैलासनाथ की शिवकरीचे काळिकास्त्र अचाट संकटाते पडी येले तो हृदयी पाहे विचारुण मच्छिंद्रनाथाचे झाले आगमन मग नंदिकेश्वरी सिद्ध होऊन तया ठाई पातला एताची देखे मच्छिंद्रनाथ धावुनी लगबगी अति त्वरित चरणकमळी कामनातीत मूर्ध कमळ अर्पितसे शिव उतरुणी नंदिकेश्वरी भावुके कवळीला दशम करी भेटुनी हृदय प्रेम लहरी आवळुनी धरितसे म्हणे तांडुल्या अति थोर करुणी दाविला चमत्कार मज करीचे काळिकास्त्र आजे जिंकिले पराक्रमे नाथ म्हणे आदिनाथा ही त्वा कृपेची बोधसरिता बद्रिकाश्रमी राहुणी दत्ता श्रुत केले तुम्ही माते षण्मास महाराजा रक्षुणी माते प्रसन्न रवी केला तुम्ही दत्त त्या प्रसन्न कुळाचे उदित माते ओपिले कृपेने शिव म्हणे बा असतो आता सावध करी काळिका दैवता नाथ म्हणे वरद हस्ता मम माऊळी स्पर्शावा माझे मागणे आहे किंचित देवोनी स्वामींनी करावे श्रुत जैसा संजीवनीचे अर्थ शुक्रकचा फळला असे मग सिद्ध सर्वेश वरद माऊळी म्हणे कोण कामना उचित झाली तदनु अर्थ एकाळी लादसी तू वदवस्सा नाथ म्हणे पंचवक्त्रा कवित्व करविले साबरी पवित्रा त्याते वरदेवुनी वरद पात्रा काळिकास्त्र मिरवावे जैसे तव करी बहु दिवस बसुनी अमित केले कार्यास तेवी माझे वक्तास काळिकेने बसावे जे जे कार्य लागे माते
तदनु कार्य व्हावे सरते आणि पुढेही मंत्र कार्याते उपयोग व्हावे जयासी ऐसे ए रीती वरदान द्याल जरी प्रसन्न होऊन तरी कामना समाधान निज देही नांदेल अवश्य म्हणून उमा रवण काळिका त्वक्करी ओपिन या समयी जीवित्वदान काळिके ते स्वीकारी यापरी मीही उमानाथ तो कार्यासी आहे उदित ऐसे म्हणून करतळी त्वरित भाष घेतली मच्छिंद्रे मग चरणी माथा ठेवणी भस्म चिमुटी घेऊनी वातास्त्रमंत आकर्षण जपोनी बोलतसे वैखरी पूर्ण पाठ वैखरीसी होता भस्म चिमुटी फेकी तत्वता तेने हदगत होऊनी सर्वथा काळिका देवी उठली उठूनी बैसली सावध होऊनी दाही दिशा पाहे न्याहाळुनी तो अकस्मात शूळ पाणी आपुले दृष्टी देखिला मग लगबगे येऊनी त्वरित शिवपदी मौळी सज्ज करीत म्हणे महाराजा आदिनाथ आजी जीवित्व त्वास दिदले जैसे होय सर्प सत्रास तोही मिरवला आस्तिक त्यास तेवी आज मम प्राणास रक्षिता झालासी आदिनाथा की भस्मासुराच्या पवनवाती आपण पडिला होता व्यावृत्ती तेथे रक्षणे विष्णुमूर्ती कृपापात्री मिरविली की शक्ती घाते सुमित्रा सुत पुढे होता रघुनाथ विकट होता हनुमंत प्रसन्न त्या ते झालासे की प्रल्हादाच्या कैवारासी नरहरी धावला अति उद्देशी तो याये आज तू मजपाशी मिरवलासी की कृपेने ऐसे म्हणून काळिका देवी वारंवार लागे पायी या उपरी म्हणे दक्ष जावई मम मागणे आहे एक देशील जरी कृपा करुण तरी तुझ देईन नागरत्न देवी म्हणे उमामरण अर्थ कोणता बोलवा शिव म्हणे बहु दिवस मम करी विराजलीस आता येऊनी मच्छिंद्र उदास जग उपकारी वसावे हेची मागणे माझे आहे तुवा कृपा करुणी मज द्यावे हे वचन ऐकुनी महामाय गदगदा हासीन नली म्हणे महाराजा पायांपाशी मी म्हणविते तुमची दासी इतके गुह्य धरोनी मानसी दान मागता हे काय जिकडे धाडाल तिकडे जाईन तुमची आज्ञा मज प्रमाण इतके गुह्य धरोण दान म्हणणे अनुचित हे जैसा वाचस्पती ज्ञान चाड अजा रक्षका पुसे कोड तो याये माझी आपाड जल्पसी की महाराजा की उड्डाण करावया अर्थी गोलांगुळास्तवी मारुती तो याये मम प्रयुक्ती जल्पता की महाराजा की पियुष मृत्यू निवारणास सविता झाला बळीरस की टक्या करिता महापरिस विनवितसे धनाड्याला तो याय अपर्णापती गोप्य धरुणी करिता विनंती परी हे श्लाघ्य सेवका प्रती कदा काळी साजेना तरी आता असोयसे मान्य करणे स्वामी शब्दास मग बोलावणी मच्छिंद्रास जननी हृदयी कवळीला म्हणे बारे ऐक वचन साबरी विद्या कविरत्न जेथे येईल माझे नाम तेथे सायमी असे कवण अर्थी असो कैसे मी प्रवर्तुनी उच्चारास ऐसे करतल देऊनी भाष्य समाधानी मिरवले मचिंत आणि उमानाथ देवीने ठेवून 3 रात्र मग स्नेह संपन्न बोलत मच्छिंद्रनाथा ओढविले या उपरी शिवे देवीचा पाणी मच्छिंद्रनाथाच्या कृपे ओपुनी अति गौरवे शूल पाणी स्वस्थानासी जातसे मग मच्छिंद्र आणि उमानाथ देवी बोळवणी स्वस्थाना येत शिव पावले कैलासात मच्छिंद्रनाथा भेटुनी या परी तेथुनी मच्छिंद्रनाथ उत्तरपंथे गमन करीत तो समुद्र तीरी हरेश्वर दैवत गदातीर्थी पातला गदातीर्थी करुणी स्नान एत हरेश्वरा दर्शना कारणे ते कथा वर्तले रसाळ पूर्ण पुढील अध्यायी वधू आता शिवसुत वीरभद्र महाजेटी प्रतापरुद्र तया ते भेटतानाथ मच्छिंद्र समरंगणी मिरवती असो येऊनी त्या प्रसंगी आता भावे पूजिली काळिका देवता तरी पठणी प्रसंग उपयोग बहुता मुष्टी निवारणी पडेल पुढे मंत्र पुष्टी दृष्टी बाधा न करी तीर्थाची या पाठी कुडे चेडे जारणा लोटी मरण भीती वाधेना हा अध्याय नित्यपठण करील तो इतक्या भयापासून सुटेल आणि हा अध्याय ग्रही पाहिल कधीही पीडा त्यासी न होय आणि कोणासही जगी आन तोता काळी मुष्टीची बाधा होता त्या ते प्रसंग श्रवणी पडता क्षम होईल ती मुष्टी ऐसे गोरक्षाचे कथन वदला आहे किमयागिरी ग्रंथा कारण तरी जन हो विश्वास धरुण ग्रंथ संग्रही पाळावा हा ग्रंथ म्हणाल उगलीच वाणी तरी नोहे आहे अमृत संजीवनी पहा सिद्धाची वाग्वाणी श्री गोरक्षे कथियेली तरी विश्वास धरुणी चित्ता प्रचित घ्यावी पठण करिता नाही तरी ग्रंथ उगाचे निंदिता दोषा माझी पढाल की या उपरी अर्थार्थी उगेची निंदाल ग्रंथाप्रती तयांचा निर्वंश पाहुणे क्षिती यमपुरी वसेतो तरी श्रोते भाविक जन तुम्हा सांगतो एकची वचन भाव विश्वासा करारोहण सकळ स्वार्थ पुरेल की जे विश्वासावर स्वार झाले ते सर्वस्वी तरुणी गेले सत्यवचनी जगी मिरवले संत वदनी विश्वासुक तरी जगा माझे धुंडी सुत
मालू नरहरीच्या वंशात विश्वासे झाला ब्रह्मी व्यक्त संतपदी भावार्थ स्वस्ती श्री भक्ती कथासार संमंत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसोत भाविक चतुर षष्टाध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार षष्टाध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।